एक वेगळी इमेज महाराष्ट्र एकीकरण समितीची कार्यकर्त्यांची ही त्यांच्यासमोर उभा राहील। आज आपण या ठिकाणी मराठी माणसाचे हक्क काय आहेत आणि ते आम्हाला का देत नाही असं का विचारायला इथे आलेलो आहोत। आम्ही मोर्चाने येणार होतो, पण काल सकाळी आम्हाला बोलावून पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये मोर्चा परमिशन देऊ शकत नाही अशा प्रकारे सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी एक आम्हाला सांगितलं की तुम्ही कितीही लोक जमवून निवेदन द्यायला येऊ शकता। त्याप्रमाणे आज आम्ही कार्यकर्त्यांना आव्हान केलं की डायरेक्ट DC ऑफिसला निवेदन द्यायला यायचं आहे। त्याप्रमाणे तुम्ही इथं आलेला आहात। आमच्या या अडचणी कशा दूर करायच्या याबद्दल विवेचन हे DC साहेब आणखी पोलीस कमिशनर ऑफिस करणार आहेत, कमिशनर करणार आहेत। तर त्यामुळे तुम्ही शांततेने ऐकून घ्या। आमचं मुख्य मागणं आहे ते यांच्याकडे काय सांगून उपयोग नाही, सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे, ते काय निकाल लागेल ते लागेल। परंतु आम्ही आज या देशामध्ये स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत। स्वतंत्र भारताच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे जे काही राईट्स आहेत ते आम्हाला मिळायला पाहिजेत। लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशननं जे रूल्स अँड रेग्युलेशन या देशामध्ये लागू केलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही बेळगाव जिल्हा युनिट धरलं तर 25% 21% आहोत, तर 15% जास्त असलं तर त्यांनी राज्य भाषेबरोबर त्या भाषेमध्ये सुद्धा परिपत्रक द्यायला पाहिजे। परंतु दुर्दैवाने गेली 30 वर्ष आम्ही प्रयत्न करून सुद्धा हे होत नाही आहे आणि त्यासाठी आम्ही DCनं पुन्हा विनंती करायला लागलोय। गेल्या वर्षी 11/8/2025 आम्ही मोर्चा करणार होतो, परंतु त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारची विनंती केल्यामुळे आमच्या विनंतीला मान देऊ त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही मोर्चा रहित केला होता आणि निवेदन इथे येऊन दिलं होतं, पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई वर्षभरात झालेली नाही आहे। ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच आम्हाला आज परत मोर्चाचा निर्णय घ्यावा लागला। परंतु नेहमीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा म्हटलं की त्याला परमिशन नाकारणं हे त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पडलेलं आहे, पण आम्ही आमचं कर्तव्य पार पाडून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी जो कायदा यांनी सांगतात की 60% कन्नडा आणि 40% इतर भाषा, पण हा कायदा फक्त पब्लिकला लागू आहे का सरकारी ऑफिसला लागू आहे? सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा या कायद्याप्रमाणे 60% भाषेमध्ये कन्नडा बोर्ड आणि 40% मध्ये इंग्लिश आणि मराठी लोकल लँग्वेज यामध्ये बोर्ड पाहिजेत। पूर्वी ते होते, 1990 पर्यंत होते, कारण मी 1987ला जिल्हा परिषदला पहिला जिल्हा परिषद मेंबर होतो। त्यावेळेला बघितलंय याच जिल्हाधिकारी ऑफिसवरती जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून बोर्ड होता, लहान अक्षरात होता, आम्हाला ते मान्य आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्यावेळेला दोन्ही भाषेत बोर्ड होते, माहिती होती, पण आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मराठी माणसाला गेलं तर कुठल्या डॉक्टरकडे जायचं, कुठल्या सेक्शनला जायचं हे सुद्धा विचारावं लागतंय। तीच परिस्थिती बसमध्ये आहे। मग अशा प्रकारे आम्हाला दुय्यम नागरिकाची ट्रीटमेंट तुम्ही द्यायला लागला का? आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत की नाही? तेव्हा लिंग्विस्टिक मायनॉरिटी कायद्याचे जे काही फायदे आहेत, जे काही फॅसिलिटीज आहेत ते आम्हाला मिळायला पाहिजेत, ही आमची पहिली मागणी। दुसरी मागणी, बेळगावमध्ये गेले 5-6 महिने इंग्लिशमध्ये बोर्ड असेल तर 4 टार्गेट बोर्ड जमतात, ते काढून टाका म्हणतात आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देतात। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यांनी त्याला परमिशन घेतलेलं असतं काय? आम्हाला तुम्ही परमिशन विचारता, त्यांना परमिशन कोण विचारणार? आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारे एकंदरीत येतो त्याला आमच्या सगळ्यावर गुन्हे दाखल करून केसेस होतात। त्या अशा प्रकारच्या केसेस आमच्यावर आजपर्यंत 30-40 आहेत। आज सुद्धा आम्ही मोर्चा काढला असता आमच्यावर केसेस झाल्या असत्या, आम्ही केसेसना घाबरत नाही। परंतु केसेसमुळे काही कार्यकर्त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतंय आणि हे आम्हाला 2 वेळा पोलीस कमिशनर ऑफिसनं समजावून सांगितलं आणि त्यामुळेच आम्ही अशा प्रकारचा निर्णय कायद्याच्या विरोधात न जाता आपल्या मुलांचं किंवा कार्यकर्त्यांचं संरक्षण करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे। त्या दृष्टीने आम्ही केलेलं आहे। त्या दृष्टीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या लिंग्विस्टिक मायनॉरिटी काय ह्याच्याप्रमाणे ज्या काही फॅसिलिटी मिळायला पाहिजे त्या पुरवाव्यात। आम्ही या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी ऍक्ट हा आम्हाला सुद्धा लागू आहे आणि त्याप्रमाणे सीमाप्रश्न काय असेल तर असू दे, सुप्रीम कोर्टात काय निकाल लागते ते लागू दे, पण तोपर्यंत या ठिकाणी आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे
अधिकार हे आम्हाला मिळालेच पाहिजे अशा प्रकारची मागणी. तर आम्ही उद्या समजा कर्नाटकात जर राहायचा निर्णय झाला तरी सुद्धा आम्हाला लिंग्विस्टिक मायनॉरिटी कायदा हा लागू पडतो हे लक्षात ठेवावं अधिकाऱ्यांनी आणि त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी त्या सुविधा द्याव्यात असं मी त्यांना विनंती करतो. त्या आजच्या या कार्यक्रमाच्या वेळेला आमचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे साहेब हे त्यांना निवेदन सादर करतील आणि त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं भाषण त्यांचं उत्तर काय सांगतात त्याने ऐकून घेऊया. आम्ही त्यांना काय सांगितलेलं आहे की आमच्या समोर जे सांगितलं सर्व कार्यकर्त्यांसमोर सांगा. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವೇ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ನಾವೇ ಡಿ ಸಿ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವೇ 40% ಮರಾಠಿ ಭಾಷೆಗೆ ಜನರು ನಾವಿಲ್ಲಿ ಇರೋದು ಕಾರಣ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸಸ್ ಇರಲಿ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಇರಲಿ ಅಥವಾ ಬಸ್ಸಸ್ ಇರಲಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮೊದಲವಾಗಿ ಮರಾಠಿ ಬೋರ್ಡನ್ನು ಮರಾಠಿ ಕಾಗದಪತ್ರವನ್ನು ನಾವು ನಮಗೆ ಇಲ್ಲೇ ಸಿಗ್ತಿತ್ತು. ಖರೆ ಈಗ ಅದು ಮರಾಠಿ ಬೋರ್ಡ್ಸ್ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಕಾಗದಪತ್ರವನ್ನು ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವೇ ಇಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಮರಾಠಿ ಮಾತೃಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನಾವೇ ಎಜುಕೇಷನನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಲಿಂಗ್ವಿಸ್ಟಿಕ್ ಮೈನಾರಿಟಿ ಆ್ಯಕ್ಟ್ ಪ್ರಮಾಣ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಮರಾಠಿಯನ್ನು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸನ್ನು ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿಯನ್ನು ನೀವು ಮುಖಾಂತರ ಡಿ ಸಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಾವೇ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ರಮಾಕಾಂತ್ ಕುಂದಸ್ಕರ್.